नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीत. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळते. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी हे बघा. आपण घेतले अस्तरची उंची घेतली आपण 13.5ची, घडी घेतली आपण 9.5ची. त्याच्यासाठी आपल्याला गळारुंदी घ्यायची 2.25 आणि शोल्डर घ्यायचे 5.25. जितकं शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. याप्रमाणे आपण उंची घेऊन आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अगदी सावकाशाने स्टेप बाय स्टेप सांगते, लक्ष देऊन बघा आणि डिझाईन आपली एकदम सोपी आहे, करून बघा. मोंढ्याचा आकार द्यायचा आपल्याला 1.25 इंचावरती. गळा उंची घ्यायची आपल्याला 10 इंच. गळारुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मग हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे पंचकोनी गळा करायचा आहे. तर ह्याप्रमाणे करून घ्यायचं आहे बघा. साधारण रेषेच्या बाहेर ना इथे 1 इंच आपण घ्यायचं आहे आणि हा आकार आपल्याला द्यायचा आहे बघा. 1 इंच बाहेर घेतलं आणि आकार आपण दिला अगदी सोप्या पद्धतीमध्ये. नंतर घ्यायचे कॅनव्हास. बंद बाजू ठेवायची कॅनव्हासची आणि बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावर दिला तोच त्या कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आकार आखल्यानंतर सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे. नंतर हा डबल फोल्ड कॅनव्हास करून पुन्हा त्याच्यावरती ते वटून घ्यायचं. म्हणजे काय होईल, पूर्ण आपला जो पंचकोनी गळा आहे तो तयार होईल. सेंटरला एक नॉचेस द्यायचा आणि साधारण रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा आता हा गळा कट केलेला बाजूला ठेवू. अस्तरचा आपण जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचा आहे ब्लाऊज पीस, ओपन करून ठेवायचा. बघा इथे सुद्धा आपण मोंढ्याचा आकार कट करून घेऊया आणि ब्लाऊज पीस आपल्याला करायचं आहे ओपन. त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं, त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं कॅनव्हास. जो आपण सेंटर अस्तरला काढलेला आहे तो आणि कॅनव्हासचा सेंटर मॅच करायचा आणि व्यवस्थित असे कॅनव्हास ठेवून जी रेषा आपण मारलेली त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी व्यवस्थित जिथे कोना येईल तिथे सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा, म्हणजे कोना आपोआप तयार होतो. बघा आता मधला कपडा जो आहे शिलाईच्या आतला तो कट करून घ्यायचा आहे. शिलाईजवळ थोडीशी जागा ठेवायची आहे, एकदम त्याला खेटून कापायचं नाही आहे, नाही तर मग ते उसळून जातं. बघा आता तिथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहे. जिथं थोडीशी जागा राहिलेली तिथे नॉचेस देऊन द्यायचे. म्हणजे काय होईल, आपला जो परफेक्ट जो कॅनव्हासचा आकार आहे तो परफेक्ट असा गळ्यावरती तयार होणार आहे. हाताने अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि कॅनव्हास आणि अस्तरमध्ये हे करून आपल्याला वरतून अशी एक दापटीप मारायची, एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असा आकार आपला तो तयार होतो. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या डिझाईन आहे ना लक्षात येईल. अगदी तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती डिझाईन जर केली तर तुमचा ब्लाऊज अगदी उठूनच दिसेल. अशी सुंदर ही डिझाईन आहे मैत्रिणींनो. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. बघा ही शिलाई मारून झाल्यानंतर अगदी सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे. आता काय करायचं, कपड्याला पलटी मारून अस्तर पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचे. मैत्रिणींनो आपल्या चॅनलला शिवण क्लासेस चालू आहे फ्रीचे, तर व्हिडिओ पूर्ण बघत चालायचं आहे, म्हणजे व्हिडिओ आपले जे पडतात शिवण क्लासचे त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि जे तुम्हाला समजत नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती सुद्धा आपण एखादं सोल्युशन काढून त्याचासुद्धा व्हिडिओ आपण बनवून घेऊ. हे बघा जो उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. सगळीकडनं कपडा कट करायचा आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते.
चुकून जर त्या कपड्यावर शिलाई गेली तर ब्लाऊज लवकर उसवला जातो, म्हणून आपल्याला हा उरलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करायचा असतो. बघा आता आपण टक्सला नॉचेस दिले आणि टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच अशा आपण टक्स मारून घ्यायचे. दोघंही एकसारखे आले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घेतली की लगेच तिला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. वरतून अशी ठेवून आणि आपल्याला शिलाई मारायची. सेंटरला आलं की एक चुनी टाकायची आणि त्याच्यानंतर आपण द्यायची दाबटीप. दाबटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर असा आपला मागचा भाग तयार झालेला आहे. आता खडूने आपण आहे ना इथे असा आकार देणार आहे बघा. आता हा आपला मागचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे. साधारण 3.5 इंचाची ही पट्टी आहे. तिला फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची. बघा आपल्याला जेवढी पट्टी पाहिजे तेवढी आपण ती घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं, हा जो शिवलेला भाग आहे तो आपला मध्ये गेला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला तिला पलटी मारायची. बघा आपलं पलटी करून झालेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कशी फ्रिल बनवायची हे पाहून घ्या. आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायचे छान असे फुलं. तर बघा एक प्लेट काय करायचं आहे, एका प्लेटचं तोंड तिकडे केलं की एका प्लेटचं तोंड इकडे करायचं. समोरासमोर असे आले पाहिजे. समजा एक प्लेट तिकडे केली की एक इकडे करायची. हे हाताकडे बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवा. बघा आपली फ्रिल ही बनवून तयार झालेली आहे. आता जिथे आपण ती रेष मारली तिथे आपल्याला ही फ्रिल अशी ठेवायची. त्याच्या आधी आपण वरच्या साईडला जिथे आपल्याला आकार आहे ना डिझाईनचा गळ्याचा, तिथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस तिथे लावू शकता. कॉन्ट्रास्टसुद्धा लेस तुम्ही लावू शकता, पण आपण इथे गोल्डन लेस वापरली. अगदी सुंदर असा डिझाईनचा गळा तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि नक्की ट्राय करून बघायची ही डिझाईन. बघा आपली ही लेस लावून झाली की आपल्याला लगेच जी फ्रिल आपण आता बनवली ती अशी आपल्याला लावून घ्यायची. मध्ये सेंटरला बरोबर शिलाई मारायची आहे. बघा ही लेससुद्धा आपली लावून झालेली आहे. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी काय करायचं, चौकोनी तुकडे घेतले आपण, नॉड घेतली आणि आणखी एक कलरचा आपल्याला घ्यायचा आहे कपडा. त्याचेसुद्धा चौकोनी तुकडे केले. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन बनवायचे.
मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ पडतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल. बघा, ह्याप्रमाणे आपण दोघंही लटकन बनवून घेऊया. अगदी सोपं आहे लटकन बनवायची पद्धत, आणि तुम्ही नक्की ट्राय करा. हे लटकन खूपच सुंदर दिसतं. बघा, आपले दोघंही लटकन बनवून तयार झालेले आहेत. आपण आता ते ब्लाऊजला लावू आणि बघूया आपला गळा कसा दिसतो ते. बघा, आता लटकन लावून झाले की आपल्याला लगेच दोरा आणि सुई घ्यायची आहे, आणि त्याच्यासोबत घ्यायची आहे आपल्याला मणी. बघा, इथे आपण जी फ्रिल बनवली तिला आपल्याला मणी लावायची आहेत. म्हणजे तिला काय होईल, एक एक असं फूल तयार होणार आहे. बरोबर दोघं कडा उचलून आणि तिथे गाठ मारायची दोऱ्याने आणि एक मणी लावायचा आहे त्याच्यावरती. खूपच सुंदर दिसेल ही डिझाईन. पूर्ण फ्रिलला आपल्याला असे मणी लावून घ्यायचे आहेत. आता बघा, याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेणार आहे, आणि आपले मणी लावून झाले. आता आपण बघूया ब्लाऊजचा फायनल लुक. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कशी वाटली आपली आजची व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा. म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.